जैश ए मोहम्मदच्या आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा नागपूरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. हे आता सुरक्षा बलांच्या मिळालेल्या माहितीनुसार कळतं आहे आणि या संदर्भामध्ये नागपूर हे जे वारंवार लक्ष राहिलेलं आहे त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूरचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश मेहता सर. सर, आपण NDTV मराठीसोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. सर, एक सांगाल की नागपूरमध्ये संघ मुख्यालय आहे आणि हेडगेवार स्मृती भवन आहे म्हणून नागपूरला थ्रेट आहे की आणखी काही त्यामध्ये कारण आहे असं तुम्हाला वाटतं? वारंवार जे थ्रेट इनपुट्स नागपूरच्या बाबतीत मिळतात. पहिले नमस्कार. नागपूर हे भारताच्या मध्यमध्ये स्थित आहे आणि इथे संघ मुख्यालय पण आहेत. दुसरे मोठे मोठे इन्स्टॉलेशन पण डिफेन्सचे वगैरे आहेत आणि ते म्हणून तिथे थ्रेट आहे असं काही नाही आहे. पण सेंट्रली सिच्युएटेड आहे म्हणून एखादा वेळी येणारे जाणारे लोक होतात आणि काही त्यामध्ये गतिविधी होत असतात. तर आपल्याला काय जुने अनुभव आपण सांगू शकाल? काय महत्त्वाच्या लोकांना पकडण्यात आलं होतं? कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात काय आपल्याला आठवतं? सन 75च्या आसपास आमचे क्राईम ब्रांचचे काही प्लेन क्लोथ स्टाफ फिरत होते. तर त्यांनी एक रिक्षावाल्याला पकडलं संशयावरून आणि त्यांची विचारपूस केली तर त्यांच्याकडे एक होल्डाल होता. होल्डाल त्यांनी उघडलं तर त्यामध्ये हँड ग्रेनेड होते, पिस्टल होते, रायफल होती. तर त्यांनी तिथून त्याला घेऊन गेलेत, विचारपूस केली. तर त्यांना असे माहिती मिळाली की भारताचा टॉप कमांडर नक्षल हे कोंडापल्ली सीतारामय्या हे नागपूरला येणार आहेत आणि हे मोठी बातमी होती. आणि पोलिसांनी एक उत्तम कामगिरी केली. तिथे कुठेही कोणाला न सांगता कोणालाही न करता ते तिथे 36 तास दबीस ठेवून बसले आणि शेवटी त्यांना यश मिळाला आणि सीतारामय्या कोंडापल्ली सीतारामय्या हा तिथे आला, त्यांना पकडलं आणि हे नागपूर पोलीसची मोठी एक हे होती. आणि याच्यानंतर एकदा जरीपटकामध्ये एक मोठा हायडआउट नक्षलचं हे केलं, त्यामध्ये मी पण होतो आणि त्यामध्ये आम्हाला तिथे हँड ग्रेनेड तयार करण्याचे यंत्र, रायफल आणि कमीत कमी 8,000 बुलेट हे मिळाली. या व्यतिरिक्त एकदा एक खालिस्तानी आतंकवादी हे इथे आला होता. नागपूर पोलिसने अडवण्याचा प्रयत्न केला, तो पसार झाला आणि शेवटी त्याला अमरावती रोडवर पकडण्यात आला. अशी काही जुनी गतिविधी आहे आणि त्यावर त्या जे काही इनपुट असतात त्याप्रमाणे आपल्याला जसं माहीत आहे सेंट्रल एजन्सीज काम करतात, आपली स्टेट CIDचे काम करतात आणि सिटीचे पण स्पेशल ब्रांच काम करते आणि प्लेन क्लोथमध्ये लोक नेहमी असे काही जे मेन जागा आहेत जसं संघ मुख्यालय आहे, त्यांचं ऑफिस आहे तिथे, ते नेहमी पाडत ठेवत असतात आणि ते अलर्ट राहतात. सर, आता आपण जे सांगितलं की पीपल्स फॉर ग्रुपचे म्हणजे टॉपचे त्यावेळेस नक्सल वॉन्टेड नक्सली होते ते पीपल्स फॉर ग्रुपचे कोंडापल्ली सीतारामय्या त्यांच्या संदर्भात सांगितलं. त्यावेळेस कोण DCP होते आणि कसं याचा निर्णय त्यावेळेस तर घेतला होता? कारण त्यानंतरसुद्धा नागपूर हे नक्षली आणि माओवाद्यांच्या गतिविधींचं एक स्थान राहिलेलं आहे. DCP अरविंद इनामदार साहेब होते आणि त्यांनी ते स्वतः पूर्ण हँडल केलं होतं आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचे कमीत कमी 4 DCP स्वतः तिथे आले होते आणि त्यांनी विचारपूस करून एक मोठा ऑपरेशन तिथे हे केलं होतं. तर माओवाद्यांच्या गतिविधी म्हणा किंवा त्यांचे काही वेळा त्यांचे काही कॅडरचे लोक खाजगी रुग्णालयामध्ये आपल्या उपचारासाठी सुद्धा नागपुरात येतात असं बोललं जातं. त्याशिवाय जे संघाचं मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती भवन आहे तर त्या संदर्भात आता 2022मध्ये असे इनपुट्स होते की रेकी करण्यात आली होती जैश ए मोहम्मदच्या कडून आणि आता जैश ए मोहम्मदचे काय होते की रेकी जे भारतात आले नेपाळ मार्गे त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्यांचं लक्ष नागपूर होतं, संघ मुख्यालय होतं. नाही, संघ मुख्यालयामध्ये नेहमी सिक्युरिटी असते आणि एखादा कोणी येऊन गेला तर माहीत नाही, परंतु ते नेहमी तिथे सस्पिशियस माणसाला अडवतात, विचारपूस करतात आणि ते चालू असते. आणि नागपूर सेंट्रली सिच्युएटेड आहे म्हणून इथे बहुतेक जे नक्षलवादी आणि येत आहे त्यांची आवागमन होते अथवा ते कुठे कुठे मेडिकल करता आले
तरी काही ना काही माहिती त्याबाबत मिळते आणि त्याप्रमाणे कारवाई होत असते. आपल्याला काय वाटतं की काही चिंतेची बाब आहे, सुरक्षा व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित आहे? नाही, नाही. आमच्या इथे चिंतेची काही बाब नाही. सुरक्षा चांगली आहे आणि त्याबाबत मला एक थोडीशी शंका नाही. खूप खूप धन्यवाद. तर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश मेहता स्पष्टपणे सांगतात की कसलीही चिंतेची बाब नाही. नागपूर हे लक्ष्यावर असलं तरीही सुरक्षा व्यवस्था चोख आहे आणि समर्थ आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.